जणू काय प्रभू रामचंद्रांची स्थापना आणि प्रभू रामचंद्रांना पेक्षा मोठे विष्णूचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी मोठे आणि प्रभू रामचंद्र छोटे. ही सगळी माणसं कोणाची होती? ही सगळी माणसं ह्यांची होती. इथं तर काँग्रेसचं कोण नसेल ना, इथं तर उद्धव साहेबांच्या सेनेचं कोण तर नसेलच ना, पवार साहेबांच्या पक्षाचं कोण नसेल ना, रामदास आठवलेंच्या आरपीआयचं कोण नसेल ना. हे 100% चुकीचं, हे अन्यायकारक आहे. हे चोऱ्या करला किती निर्डावले ते बघा. विटा चोरल्या, पैसे चोरले. या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून आहेत. त्यांना साधं त्या ठिकाणी भूमिपूजनाला आपण बोलवलं नाही आणि त्या ठिकाणी उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही आणि मूर्तीच्या स्थापनेला सुद्धा बोलवलं नाही. मूर्तीच्या स्थापनेला मूर्ती केवढी आहे बघितलीत काय? बाल्यावस्थेतली मूर्ती आहे. प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन झाले ती तारुण्यावस्थेतली नाहीये, ते बाल्यावस्थेतली आहे. का बाल्यावस्थेतली आहे ती मूर्ती? आठवत असेल तुम्हाला, त्यावेळेला सारखी एक जाहिरात सारखी फिरत होती, जिकडे तिकडे होर्डिंग लागले होते, फोटो लागले होते, एवढे मोठे नरेंद्र मोदी, बरोबर आहे. आणि त्यांची करणी धरून प्रभू रामचंद्र खरपटत पाठीमागून जात आहेत. जणू काय प्रभू रामचंद्रांची स्थापना आणि प्रभू रामचंद्रांना पेक्षा मोठे विष्णूचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी मोठे आणि प्रभू रामचंद्र छोटे. त्यांची बाल्यावस्थेतली मूर्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. बाल्यावस्थेतली मूर्ती बसलेली आहे. साधारणपणे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्र, हनुमान, सीतामाई ही तिघं एकत्र हे साधारणपणे आपल्या नजरेसमोर बसलेलं आहे. सगळं हे या ठिकाणी सगळं श्रेय तुम्ही घेतात. त्या ठिकाणी कमिटी नेमली गेली. तो चंपतराय असेल, तो अनिल मिश्रा असेल, तो गोविंदराव असेल, आणखी कोण असतील. ही सगळी माणसं कोणाची होती? ही सगळी माणसं ह्यांची होती. इथं तर काँग्रेसचं कोण नसेल ना, इथं तर उद्धव साहेबांच्या सेनेचं कोण तर नसेलच ना, पवार साहेबांच्या पक्षाचं कोण नसेल ना, रामदास आठवलेंच्या आरपीआयचं कोण नसेल ना. सगळे ह्यांचेच लोक होते ना. चोऱ्या कुणी केल्या? म्हणून चोऱ्या कुणी केल्या? चोऱ्या शेवटी रखवालदारच चोर निघालेले आहेत, चौकीदारच चोर निघालेले आहेत. हे बाब अतिशय गंभीर आहे. मी तुम्हाला सांगतो, हे 100% चुकीचं, हे अन्यायकारक आहे. हे चोऱ्या करला किती निर्डावले ते बघा. विटा चोरल्या, पैसे चोरले. अहो, त्या ठिकाणी देशाचा गृहसचिव म्हणजे संपूर्ण ज्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळली ते लक्ष्मण सिंग नावाचे ग्रस्त त्यांनी सांगितलं की मी एवढा मोठा भला एक तांब्याचा पत्रा तयार केला, तांब्याचा आणलं तांब्या आणि त्याचा पत्रा तयार केला आणि त्या पत्रावर प्रभू रामचंद्राबद्दलचं सगळं काय स्तोत्र असेल, त्यांची अनेक नावं असतील, त्यांची माहिती असेल, ती सगळी मी कोरून घेतली आणि घरामध्ये असणारं सगळं सोनं नाणं बाहेर काढलं, ते वितळवलं आणि त्याला सोन्याचा मुलामा दिला. ही श्रद्धा, ही भक्ती, ही भावना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे आणि ते दुसरा तिसरा कोणाकडे दिला नाही. तर या सगळ्या देवस्थानचे जे प्रमुख होते चंपकराय, चंपी, त्या चंपकरायच्या हातामध्ये मी दिलं आणि त्यांच्याकडे मी पोच मागितली. त्यांनी सांगितलं ती पोच तुम्हाला नंतर देतो. ते म्हणाले 2 वर्ष मी त्यांच्याकडे खेपा घातल्या पण मला पोच मिळाली नाही. माझी गृहसचिव, डान्सन माणूस नाही, माझी गृहसचिव, मला पोच मिळाली नाही आणि शेवटी चंपतरायांनी सांगितलं तुम्हाला आता पोच बीस काय मिळणार नाही. मग ते म्हणाले मग मला द्या पत्रा, तो मी जो तयार केलेला आहे सगळा शिलालेख वगैरे तो माझा मला परत द्या. ते म्हणाले इथं कुठं ठेवला असेल? अहो तिथं नाहीये तर शोधून घ्या. कुठे घ्या शोधून? एका संस्थेनं सांगितलं की आम्ही 200 किलो चांदी दिली, अनेक प्रकारची देणगी दिली. तुम्हाला माहित नाही की या संपूर्ण देवळाच्या आजूबाजूला आणि संपूर्ण परिसरामध्ये 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. किती आहे? 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 1600. एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोराचा दिसली नाही चोरी करताना.
1400 कोटी रुपयाचा आज पहिला SIT ने आणलाय रिपोर्ट. आणखीन किती गेलं असेल ते माहित नाही. आणि म्हणून असे हे जे प्रभू रामचंद्राची सुद्धा चोरी करतात, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं चोरलं. लोकांचे पक्ष चोरले, आमदार चोरले, खासदार चोरले, आता सगळं चोरायला. आज देशामध्ये तरुणांचे पेपर सकाळ संध्याकाळ फुटतायत, त्यांचं भवितव्य चोरलं. हे चोर एवढे निर्धावलेले आहेत.